नमस्कार. तर आज आपण हिरव्या मसाल्यातील चिकन बनवणार आहोत. अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि घरगुती साहित्यात हे चिकन बनतं. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. तर त्यात मी आता आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे आणि हळद. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. एक साधारण अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी. तर इथे हिरवा वाटण्यासाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत. तर इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, त्याचबरोबर 2 लवंग आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून फोडणी टाकलेल्या आहेत. तर यात आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे. तर कांदा सुद्धा आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा, अगदी लालसर होईपर्यंत परतवायचा. कांदा लालसर झाला की त्यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा तेलावरती. तर टोमॅटो नरम झाला तर त्यात मी कढीपत्ता टाकलेला आहे 5 ते 6 पानं. त्याचबरोबर आपण जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं इथे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे याला. बघा इथे मी अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे. तर हे छान परतवून झालं की आता आपण चिकन टाकून घेणार आहोत मॅरिनेट केलेलं. तर हे छान व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनटं तेलावरती छान असं परतवून घ्यायचं. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तर मी एक अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि हे आता आपण झाकण लावून ह्याला एक 10 मिनटं छान मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं. तर बघू शकता 10 मिनटानंतर आता इथे मी गरम मसाला ॲड करते आहे. तर मी एक 4 छोटे चमचे गरम मसाला टाकलेला आहे, घरगुती गरम मसाला. त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. बाकी कोणतेही मसाले इथे वापरायचे नाहीत. हे तर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. तर पुन्हा यातला आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावरती आणि छान शिजू द्यायचं याला 10 मिनिटांसाठी. तर इथे बघू शकता छान. आता इथे चेक करूयात आपण चिकन शिजलं का नाही येते. तर बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आता याचं आपल्याला जे काही पाणी आहे पूर्ण ते आटवून घ्यायचं आहे. तर मी एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. इथे बघू शकता आपलं चिकन एकदम तयार झालेलं आहे. घरगुती साहित्यात झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.